नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पासून मित्रांनो महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 23 एप्रिल. दररोज सकाळी 6:30 वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त चालू घडामोडी भेटतो मित्रांनो. आणि दररोज 20 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आणि ताकदीचा असतो. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. मित्रांनो, आपण पाहतोय आजचे महत्त्वाचे 23 तारखेचे इम्पॉर्टंट पार्ट. मित्रांनो, 23 एप्रिल हा वर्ल्ड बुक डे, जागतिक पुस्तक दिन आपण साजरा करतो, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. कालचा प्रश्न होता, अंबेजोगाई हे महाराष्ट्रातील कितवे कवितांचे गाव ठरणार आहे? तर उत्तर आहे तिसरे गाव ठरणार आहे. ठीक आहे. आजचा पहिला प्रश्न, खालील कोण मिसेस ग्लोब इंटरनॅशनल किताब जिंकणारी पहिली भारतीय ठरलेली आहे? ठीक आहे. हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर उत्तर आहे अनुराधा गर्ग ठरलेल्या आहे. तो डिटेल पाहूया. 73वी मिस युनिव्हर्स 24 विक्टोरिया केयर थेल्विक डेन्मार्क. फेमिना मिस इंडिया 24 निकिता पोरवाल मध्य प्रदेश. मिस युनिव्हर्स इंडिया 24 रिया सिंगा. मिस इंडिया वर्ल्ड वाईड 24 ध्रुवी पटेल युनायटेड स्टेट्स. युनिव्हर्सल स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला सुष्मिता सेन 1994. आणि अनुराधा गर्गने 25 मध्ये चीन मधील शेनरॉन येथे होणाऱ्या सौंदर्य स्पर्धेत भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल बनून तिने इतिहास रचला आहे. ठीक आहे. माहित असो मिसेस ग्लोब इंटरनॅशनल. ओके. दुसरा प्रश्न, अलीकडे कोणत्या ठिकाणाशी संबंधित शहनाई आणि तबला यांना जीआय टॅग देण्यात आलेला आहे? ठीक आहे. तर वाराणसी येथील त्या ठिकाणचा जीआय टॅग देण्यात आलेला आहे. जीआय टॅग आपण थोडं बघूया. अलीकडे बनारसी शहनाई आणि बनारसी तबला यांना भौगोलिक संकेत जीआय टॅग प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे वाराणसीच्या समृद्ध सांस्कृतिक हस्तकला वारशांना राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. बनारस शहनाई एक पारंपरिक वाद्य आहे जे भारतीय शास्त्रीय संगीताच्या बनारस घराण्यात खोलवर रुजलेले आहे. जीआय टॅगचे फुल नेम काय? भौगोलिक संकेत टॅग भौगोलिक संकेत. जिओग्राफिकल इंडिकेशन कोणत्या कायद्यानुसार रजिस्टरद्वारे जारी केला तो? तर भौगोलिक संकेत नोंदणी संरक्षण कायदा 1999चा. भारतातील पहिला जीआय टॅग 2004 मध्ये पश्चिम बंगाल चहाला देण्यात आला, जो दार्जिलिंग मध्ये आहे. सुंदरबनच्या मधला जीआय टॅग देण्यात आला. सुंदरबन कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगालमध्ये. एखाद्या उत्पादनाला जीआय टॅग मिळवण्यासाठी जीआय डेटाबेसमध्ये अर्ज करावा लागेल. चेन्नई येथे आधारित आहे. आणि जीआय टॅग किती वर्षांसाठी वैध असेल? 10 वर्षांसाठी. जीआय टॅग कोण देतो? जीआय टॅग वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाद्वारे दिला जातो. ठीक आहे. जीआय टॅग मध्ये आपण काही महत्वाचे भाग बघितलेले आहे. तिसरा प्रश्न, द चीफ मिनिस्टर अँड द स्पाय हे पुस्तक खालीपैकी कोणी लिहिले आहे? तर अमरजीत सिंग दुलत यांनी लिहिले आहे. ह्या पुस्तकात काय आहे, एवढं फेमस का झालं तर बघूया आपण. 2019 मध्ये 370 रद्द करण्यासारख्या घटनाबद्दल आहे. कलम 370 हटवण्यापूर्वी फारुख ओमार अब्दुल्ला यांनी पीएम नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचे कारण हे पुस्तक सध्या वादात सापडले आहे. भारताच्या गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख अमरजीत सिंग दुलत यांनी लिहिले आहे. हे पुस्तक जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला 1990च्या दशकातील दहशतवादाबद्दल, 99 मध्ये IC-814 विमानाच्या अपहरणाबद्दल आणि 2019 मध्ये कलम 370 हटवण्यासारख्या घटनाबद्दल हे पुस्तक लिहिलं गेलं आहे. त्यासाठी हे जरा वादात आहे आणि फेमस सुद्धा आहे. ठीक आहे. चौथा प्रश्न पाहतो आपण. ॲथलेटिक पासपोर्ट मॅनेजमेंट युनिट सुरू करणारा भारत हा जगातील कितवा देश आहे? तर 17वा देश आहे. ठीक आहे. 17वा देश आहे, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. ओके. पाचवा प्रश्न, 2 मे 2025 रोजी कोणाच्या हस्ते केरळमधील तिरुवनंतपुरम जवळील विंझियम आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन करतील? कोणाच्या हस्ते केले जाणार आहे? तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते 2 मे रोजी, लक्षात ठेवा. काय पाहूया. उद्घाटन 2 मे 25. उद्घाटक पीएम नरेंद्र मोदी. स्थान विंझियम तिरुवनंतपुरम जवळ केरळ. स्थिती भारतातील पहिले अर्ध स्वयंचलित खोल पाण्यातील आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट पोर्ट आहे. हाताळणी व्यावसायिक लॉन्च झाल्यापासून 265 जहाजे, 5.48 लाख TEU 20 फूट समतुल्य युनिट्स आहेत. महत्वाचा टप्पा, पहिले मदर जहाज MV सॅन फर्नांडो. विकासाची पद्धत सार्वजनिक खाजगी भागीदारी केरळ सरकार, अदानी विंझियम पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड. एकूण गुंतवणूक 18,000 कोटीपेक्षा जास्त. महत्व, भारतातील राज्य सरकारने सुरू केलेला पहिला ग्रीनफील्ड बंदर प्रकल्प आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. 6वा,
संसद खेल महाकुंभ 25 चे उद्घाटन नुकतेच कुठे झाले? मित्रहो, 19 ते 22 एप्रिल दरम्यान झाले, लक्षात ठेवा. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ते लखनौ मध्ये झालेलं आहे. उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. समारंभात स्वदेशी खेळ है ना कलारी पायाडू योग मल्लखांब यांचे प्रात्यक्षिक करण्यात आले. राजनाथ सिंह लोकसभेत लखनौ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. 7वा प्रश्न, इस्रोने निसार उपग्रह मोहीम कोणत्या संस्थेसोबत 25 मधील लॉन्च करण्याचा विचार करत आहे? ठीक आहे, इस्रोने निसार, लक्षात ठेवा. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर ती नासा सोबत करत आहे. मोहिमेचा निसार नासा इस्रो सिंथेटिक है ना एपर्चर रडार लॉन्च विंडो जून 25 मध्ये अपेक्षित. प्रक्षेपण वाहन GSLV है ना जिओ सिंक्रोनस उपग्रह प्रक्षेपण वाहन मिशन प्रकार ड्युअल फ्रिक्वेन्सी SAR सिंथेटिक एपर्चर रडार आहे. वापरून पृथ्वी निरीक्षण सहभागी एजन्सी नासा आणि इस्रो आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, इस्रो निसार उपग्रह कोणत्या संस्थेसोबत 25 मध्ये लॉन्च करण्याचा विचार करत आहे? नासा सोबत, लक्षात ठेवा. ठीक आहे. 8वा प्रश्न, कितवी आशियाई अंडर 18 ॲथलेटिक चॅम्पियनशिप 25 सौदी अरेबियामध्ये झाली आहे? तर कितवी आहे, लक्षात ठेवा. हा सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा आहे. कितवी आहे? तर 6वी आहे, लक्षात ठेवा. 15 ते 18 एप्रिल 2025 दरम्यान प्रिन्स नायफ बिन अब्दुल अजीज स्पोर्ट्स सिटी सौदी अरेबिया 1 सुवर्ण 5 रौप्य 5 कांस्य एकूण 11 पदके. तर कोणाला मिळाला? हिमांशूला मिळाला. भालाफेक मध्ये 67.57 मीटर मिळालेला आहे. बघा, पहिल्यांदा 2015 मध्ये कतारमध्ये दर 2 वर्षांनी दोहा येथे भरते. आशिया ॲथलेटिक्स महासंघ 1973 स्थापना. मुख्यालय पथुम थानी थायलंड. अध्यक्ष डहलान जुमान अल अहमद, लक्षात ठेवा, त्याचे अध्यक्ष आहे. ओके. जागतिक यकृत दिन कधी साजरा करण्यात आला? तर उत्तर आहे, लक्षात ठेवा, 19 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. थीम काय? अन्न औषध. यकृत आपल्या शरीराची सर्वात मोठी ग्रंथी आहे. याला शरीराची रासायनिक प्रयोगशाळा सुद्धा म्हटलं जातं. ओके. 10वा प्रश्न, अलीकडे फाईट वुमेन्स वर्ल्ड चॅम्पियनशिप 25 मुकुट कोणी जिंकला? ऍक्च्युली हा प्रश्न लास्ट टाइम घेतला होता. पुन्हा काही पॉईंट्स आहेत, त्यासाठी मी हा प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला. उत्तर आहे जू वेनजून यांनी जिंकलेला आहे, लक्षात ठेवा. पहिला GM म्हणजे विश्वनाथ आनंद यांनी लाइटिंग किड ऑफ इंडिया जिंकला. पुस्तक आहे, लक्षात ठेवा, माइंड मास्टर. 1991-92 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार पहिला म्हणजे भारतीय व्यक्तीनुसार पाहिला गेलो. सर्वात तरुण GM कोणा भेटला? D गुकेश यांना भेटलेला आहे. पहिली महिला GM S विजयलक्ष्मी, भारतीय. जागतिक बुद्धिबळ दिवस 20 जुलै रोजी असतो. बुद्धिबळ अकादमी भारतात प्रथमच सुरू होणार आहे. ती कुठे? भुवनेश्वर मध्ये. ओके. अजून एक काही पॉईंट्स आहेत. 45 बुद्धिबळ ऑलिम्पियाड 24 हंगेरी बुडापेस्ट. पुरुष विजेता भारत, उपविजेता स्लोव्हेनिया. महिला विजेता भारत, उपविजेता अझरबैजान. 46 फाईट बुद्धिबळ ऑलिम्पियाड 26 ताश्कंद उझबेकिस्तान मध्ये होणार आहे. महिलांची जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा 24 कोनेरू हम्पी, लक्षात ठेवा. दुसरे विजेतेपद त्यांना मिळाले आहे का? आणि पहिली भारत महिला सुद्धा त्यांचं आहे. आणि खासियत आहे की खूप गॅप होता आणि पुन्हा ते खेळले. ठीक आहे. ओके. त्यांचं लग्न वगैरे झालं होतं त्यासाठी. आर वैशालीने फाईट वर्ल्ड ब्लिट्झ चॅम्पियनशिप मध्ये कांस्यपदक जिंकले. चेन्नईच्या 18 वर्षीय डी गुकेशने चीनच्या डिंग लिरोनचा पराभव करून सर्वात तरुण फाईट वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप 24 मध्ये बनले आहे. डी गुकेश सुद्धा, लक्षात ठेवा, सर्वात तरुण आहे. हा पण पॉईंट लक्षात ठेवा. 11वा, कोणत्या संस्थेने भारतातील पहिली स्वयंचलित वटवाघळांचे निरीक्षण प्रणाली बॅट इकोमॉन विकसित केली आहे? इंडियन इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन सेटलमेंट्स बंगळुरूने विकसित केली आहे. 12वा प्रश्न, कोणत्या राज्यातील कालीघाट स्कायवॉकचे अलीकडे उद्घाटन केले गेले? तर ते पश्चिम बंगालमध्ये आहे. तर पश्चिम बंगालची राजधानी कलकत्ता. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. राज्यपाल CV आनंदा बॉस. 13वा प्रश्न, 24 मध्ये जगातील सर्वात व्यस्त विमानतळाच्या यादीत दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळ आंतरराष्ट्रीय मध्ये स्थान काय आहे? असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर लक्षात ठेवा, 9वे स्थान आहे. कितवे स्थान आहे? 9वे स्थान आहे. 14वा, भारत ज्ञान प्रणाली उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? भारत ज्ञान प्रणाली उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? तर विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाने सुरू केला आहे. पुढं, कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यात अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण लागू करण्यासाठी एक मसुदा अध्यादेशाला मंजुरी दिली आहे? ऍक्च्युली तेलंगणाने पूर्ण केलंय. तर आता पाहायला गेलं आंध्र प्रदेश सुद्धा चालू केलेलं आहे.
ठीक आहे, हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. 22-23 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाला भेट देणार आहेत? 22 आणि 23 एप्रिल तर सौदी अरेबिया. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, बँकॉक येथे झालेल्या जागतिक मधुमेह काँग्रेस 24 मध्ये आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाने टिंबडी मधुमेहाला औपचारिक मान्यता दिली. आता कोणत्या टाईपला दिली तो प्रश्न विचारला, टाईप 5, लक्षात ठेवा. 18 प्रश्न, कर्नाटक हे ग्रामीण स्तरीय पुरातन वास्तू सर्वेक्षण पूर्ण करणारे भारतातील कितवे राज्य बनले आहे? तर पहिलेच राज्य आहे. ठीक आहे. पुढं 19, तेलंगणा सरकारने AI डेटा सेंटर क्लस्टर स्थापन करण्यासाठी कोणत्या देशाच्या कंपनी नेयसा नेटवर्क सोबत सामंजस्य करार केलेला आहे? तर तो जपान सोबत करार केलेला आहे. 20वा प्रश्न, अलीकडे बातमीत दिसणारी 9K33 OSAAK ही कोणत्या प्रकारची क्षेपणास्त्र प्रणाली आहे? तर लक्षात ठेवा, लघु पल्ल्याचे सामरिक पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे सुद्धा आपल्याला हा पॉइंट लक्षात ठेवा मित्रांनो. आणि आजचा प्रश्न, भारत न्याय अहवाल 25 नुसार न्याय देण्याच्या बाबतीत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन आहे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान. आपल्याला उत्तर सांगायचं, उत्तर चुकू दे, उत्तर बरोबर सुद्धा आपण उत्तर देत जा, जेणेकरून आपला कॉन्फिडन्स वाढत जाईल. ठीक आहे, आज इथेच थांबू. उद्या आपण याच टाइमला याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद, थँक्यू.